सृष्टीची निर्मिती जारज, श्वेतज, जलज, अंडज, बीजज या सर्व पद्धतीने झाली. बीज पासून निर्मित कापसाच्या बोंडाने समग्र सृष्टीतील जारज निर्मित मानवाचे अंग झाकून लज्जरक्षण केले. कापसापासून वस्त्र तयार करण्यात आले. बळीराजाकरिता जणू पांढरे सोने सृष्टीने तयार केले. सध्या शेतशिवारांमध्ये हाच कापूस निघाला असून तो वेचण्याची तयारी सुरू झाली आहे. कापूस बोंडातून काढण्यालाच वेचणी म्हणतात आणि ही वेचणी सुरू करण्यापूर्वी जो काही विधी केला जातो त्याला सीतादेवी असे ग्रामीण भागात संबोधले जाते. हरित क्रांतीमुळे पारंपरिक बियाणे व नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान नसल्याने कापूस शक्यतोवर दिवाळीनंतरच निघायचा. हल्ली तंत्रज्ञानाने संशोधित कापूस वाणाचे बियाणे अल्पावधीतच कापूस देते. तसेच सिंचनाची सोय झाल्याने पावसाळ्यापूर्वीच लागवड होत असल्याने विजयादशमीपूर्वीच कापूस वेचणीस सुरुवात होते. बळीराजा व महिला मजूर सीतादेवी पूजन केल्याशिवाय कापूस वेचत नाही. पूर्वी शेतकरी ज्वारी सोंगणी, खुडणी, मळणी करून ज्वारी घरात घेत नाही. तोच सीतादेवीच्या तयारीलाही लागायचा. हल्ली ज्वारीऐवजी सोयाबीन पिकाकडे वळला. सीतादेवीकरिता घरधनीनं वेणीच्या पहिल्या दिवशी गाईच्या दुधाचे विरजण लावून दही तयार करते. सकाळीच महू भात शिजून पूजेची सामग्री, फुले, हळद कुंकू तयार ठेवून सवासिनी मजुरांकरवी पूजेची आरस केली जाते. 7 दगड धुवून कपासीच्या झाडाजवळ मांडून कापूस फुलांच्या गोप्यांची प्रतिमा तयार केली जाते. नंतर नवीन कापसास पीळ देऊन त्याचा पाळणा केल्यावर त्यात गोपा निजवला जातो. पूजा संपताच नारळ फोडून साखर मिश्रित दही भाताचे बोने शेतात फेकता. धन्याला धन दे, आम्हाला अन्न दे अशी आर्जव काळ्या आईस केली जाते. बोनं पसरवण्यामागे कापूस पिकावर मित्रकिडी येऊन शत्रू ही कीटकांचा नाश होऊन पीक भरघोस व्हावे हा हेतू असावा असे वयोवृद्ध महिला मजुरांनी सांगितले. सध्याच्या आभासी युगातही शेतकरी सीतादेवी पूजनाची परंपरा कायम राखून आहे हे निश्चितच वाखण्याजोग्य आहे. नितीन दुर्गुडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, परतवाडा. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.